चंद्रेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार व नागपंचमी निमित्त भाविकांची अलोट गर्दी। तर मंदिरात महाआरती व अभिषेकाला पहाटेपासूनच सुरुवात। चांदवड येथील पुरातन श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात पहिला श्रावणी सोमवारसह नागपंचमीचा योग साधत पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली। चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। तर भल्या पहाटे श्री जयदेवपुरी महाराज व चंद्रेश्वर भक्त मंडळाच्या वतीने श्री चंद्रेश्वर महादेवाचा रुद्राभिषेक करण्यात आला। यावेळी महादेवाला बेलपत्र अर्पण करून महाआरती करण्यात आली। श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुग्ध शर्करा योग आल्याने भाविकांनी दर्शनाच्या रांगा लावून लाभ घेतला। श्रावण महिन्यातील 4ही सोमवारी तसेच संपूर्ण महिनाभर चंद्रेश्वर गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते। श्रावणाच्या अखेरच्या दिवशी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून त्याचा हजारो भाविक लाभ घ्यावा असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वामी जयदेवपुरी महाराज व चंद्रेश्वर भक्त मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी महंत जयदेवपुरी महाराज व लीलाबाई रामदास सोनवणे भाविक मालेगाव तर केशव भागवत मंगरूळ यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। प्रथम सोमवार आणि नागपंचमी प्रथम सोमवार दोन्ही एकत्र आल्यामुळे भाविकांनी सकाळी 2 वाजेपासून हर भाविकांनी गर्दी केली आणि सकाळी चंद्रेश्वर भगवंताचं 2:15 वाजता रुद्र अभिषेक 3:30 वाजेपर्यंत चालल्यानंतर 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत महादेवाची आरती झाली आणि या भाविकांनी फार हजाराच्या भाविकांनी गर्दी केली। आता सकाळी 2 वाजे तर आता फुल गाडी चालू प्रथम सोमवार आणि नागपंचमीचा एक असा पवित्र योग झाला, त्याच्यामुळे भाविकांनी आता ते अधिकार। माझं नाव केशव रामदेव भागवत, मी मंगळूरला रहिवासी असून जे आमचे वडील इथं 6 महिने इथं दर्शनासाठी होते। हे पूर्वीचं जे मंदिर आहे इथं चंद्रसेन नावाचा पूर्वी राजा राहत होता। इथं विक्रम राजा होता, तो इथं शनी देवाच्या कृपेने इथं ते घोडा याच्यामध्ये रावळ घाटामध्ये तिला उतरला होता आणि तिथून इथं चंद्रसेन राजाने त्या विक्रमाचे त्याचे हातपाय तोडले होते। त्याला पुष्कळ आता ते जुनं हे आणि हे जे मंदिर आहे तिथं गुरु दयाराम महाराज जे आले होते, हे लहान असताना आले होते। इथं आल्यानंतर त्यांनी इथं हे सर्व काहींचं जे गोबर होतं त्या गोबरवर महाराजांची पिंड होती, ती त्यांनी ती सर्व गोबर बाजूला काढून आणि ती पिंड मोकळी केली आणि मग इथे काही दिवसांनी ते महाराज गावामध्ये आले, चांदोड शहरामध्ये आले आणि तिथून काही लोकांना ती माहिती देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग हे हरिद्वार इथं यांची संस्था आहे। चंद्रेश्वर जे काही मंदिर आहे हे हरिद्वार या संस्थेपासून इथे झालेले आहे। तेव्हापासून हे जे महाराज दयानंद महाराज यांच्यापासून हे त्याचं उदाहरण चंद्रेश्वरचं उद्धार झालं। माझे नाव लीलाबाई रामदास सोनवणे, मी मालेगाव तालुक्यात राहते। माझं गावाचं नाव नांदगाव आहे, पण आम्ही लहानपणापासून इथं सेवा करायला येतो। पण आजचा पर्व काळ असा आहे का नागपंचमी आणि श्रावण सोमवार एका दिवशी आला, त्याच्यामुळं आजचा पूजेचं खूप महत्त्व आहे आणि इतकी गर्दी जमलेली आहे। पहाटे 5 वाजेपासून सारखी गर्दी चालू आहे लोकांची। तर ह्या दर्शनाचा इथे भरपूर मंदिरं पाहण्यासारखे आहे। मारुती मंदिर आहे, देवी मंदिर आहे, शंकरजी मंदिर आहे। इथं आल्यावर तिन्ही दर्शन होतात। रेणुका मातेचं पण दर्शन होतं, गणपतीचं पण दर्शन होतं आणि चंद्रेश्वरीचं पण दर्शन होतं। हे जुनं जमत अग्नीचा आश्रम आहे। तर इथे पुरातन मंदिर आहे, याचा खूप इतिहास मोठा आहे, पण आपल्याला एवढा सांगता येत नाही। जेवढा सांगता आलं तेवढं सांगू शकतो।